नमस्कार मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून आपण इकॉनॉमी हा विषयापर्यंत समजून घेणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आपण तर पूर्व परीक्षा अँगल इथे आपण टायटल दिले, मग मुख्य परीक्षा का मी बोलतोय? मित्रांनो, अर्थव्यवस्था हा विषय असा आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फक्त प्रीचा विचार न करता आपण प्री आणि मेन्स याची एकत्र तयारी करायला हवी, तर हा विषय तुमचा चांगला होईल. तर म्हणजे आता इथून पुढे जे काही टायटल असायला हवं होतं किंवा इथून पुढे आपली जी काही स्ट्रॅटेजी असायला हवी अभ्यासाची, ही प्रामुख्याने एकच असायला हवी. ती म्हणजे काय? इकॉनॉमी माझ्यासाठी काय आहे, तर हीच प्रिलिम आहे आणि हीच मेन्स आहे. तर यासाठी आपण लक्षात घ्या, सिलेबस डिवाइड केलेला आहे. यापैकी सर्वात महत्वाचं आहे प्री आणि मेनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला 17 पॉइंट्स आहेत, फक्त 17 पॉइंट्स. याच्यापेक्षा जास्त पॉइंट्स नाही आहेत. आणि आपण अभ्यास करत असताना हे 17 पॉइंट्स म्हणजेच एकत्र आहे. तुम्हाला नक्कीच माहित आहे की जेव्हा आपण पूर्व आणि मुख्यचा अभ्यास जेव्हा लक्षात घेतो, तेव्हा याच्यामध्ये आपल्या ह्या इकॉनॉमीमध्ये प्रिलिमसाठी आपल्याला 15 क्वेश्चन्स आहेत आणि मेन्ससाठी आपल्याला 10 क्वेश्चन्स आहेत. तर या 10 पैकी किंवा 15 पैकी आपण जर हे वेटेज लक्षात घेतलं, इव्हन सिलेबस सारखाच आहे, इव्हन जे काही लेवल ऑफ क्वेश्चन्स आहेत ती सुद्धा सारखीच आहे. यामध्ये कोणताही तीळ मात्राचाही फरक नाही. मग अशा वेळेस आपण ही तो फरक करायला नको. आपल्या डोक्यात एकच गोष्ट असायला हवी की अर्थव्यवस्था म्हणजेच काय, तर एकूण 17 पॉइंट्स. यामध्ये लक्षात घ्या, आता आपली जी लेवल आहे, टार्गेट्स आहे, ते आपल्याला डिसाईड करायचे आहे. जे काही इकॉनॉमीसाठी आपल्याला 15 क्वेश्चन्स आहेत, यापैकी आपण साधारण 10 ते 12 क्वेश्चन हे आपले बरोबर आणू शकतो आणि एवढंच टार्गेट ठेवा. याच्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवण्याची आपल्याला आवश्यकताच नाही. त्याच्यानंतर मेन्स मध्ये आपल्याला इथे लक्षात घेतलं केवळ 8च क्वेश्चन लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. इव्हन ते क्वेश्चन अवघड असतात, 2 क्वेश्चन जमत नाही, त्यामुळे इथे ही टार्गेट एवढंच ठेवा. कारण की विनाकारण अनसर्टन जे काही बर्डन आहे ते नको यायला. तर जे काही टार्गेट आहे प्रिलिम साठी ते आहे 10 ते 12 क्वेश्चनचं, मेन साठी आहे 8 क्वेश्चनचं. हे आपलं पहिल्यांदा टार्गेट आपण डिसाईड केलं. आता हे टार्गेट जे आहे 17 पॉइंट जे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितले असतील, तर यासाठी मला किती तास अभ्यास लागणार आहे, म्हणजे तुमचा मी पर्सनल अभ्यास म्हणतोय, तर यासाठी तुम्हाला 200 तासांची गरज आहे, फक्त 200 तास. 200 तासापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. 200 तास किती जरी केला तरी तुम्हाला एवढे मार्क्स मिळणार आहे. हे 200 तास लक्षात घ्या, टार्गेट लक्षात घ्या. त्याच्यानंतर याचे आहे ऑथेंटिक सोर्सेस. तर यामध्ये स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी तुम्हाला वाचायची आहे, गजानन भस्के सरांचं पुस्तक वाचायचंय. याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही, एवढं केलं तरी चालेल. स्टेट बोर्ड जे आहे ते 11वी-12वीचं स्टेट बोर्ड आहे, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये तुम्ही ते वाचू शकता. एनसीईआरटी जे आहे ते 11वीचं आहे, इंडियन इकॉनॉमी ते आपण करू शकतो. गजानन भस्के सरांचं जे पुस्तक आहे ते वाचा, तेवढंच करायचं ऑथेंटिक सोर्स मध्ये. म्हणजे आता तुम्हाला हे फॉर्म्युला इथे लक्ष द्यायला हवा. 17 पॉइंट्स, 200 तास, ऑथेंटिक सोर्सेस, ही तुमची स्ट्रॅटेजी असायला हवी, याच्यापेक्षा जास्त नाही. पण हे सगळं करत असताना त्याची एक स्ट्रॅटेजी असायला हवी. तर ही स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी. तर ही 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी काय आहे, 2 मिनिटात आपण इथे ओव्हरव्ह्यू करण्याचा इथे प्रयत्न करूयात. तर लक्षात घ्या, ही अशा प्रकारची आपली स्ट्रॅटेजी आहे. 17 पॉइंट्स करायचे. यापैकी आपण एक उदाहरण पॉइंट घेतला असेल बेरोजगारी, तर त्यामध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग करायची. त्याच्यानंतर त्याचे ऑथेंटिक सोर्सेस वाचायचे. त्या सेम पॉइंट वरती तुम्हाला त्याचे पीवायक्यू वाचायचे. त्यानंतर त्या सेम पॉइंट्स वरती नोट्स आणि क्लास अंडरस्टँडिंग तुम्हाला करायची, त्या नोट्स काढायचे. आणि नंतरचा पॉइंट आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिसेस. प्रॅक्टिसेस म्हणजे तुमची असलेली टेस्ट सिरीज, दुसरं काही नव्हे. आणि रिव्हिजन म्हणजे काय, तर सातत्याने वाचत राहणे, जे पॉइंट तुमचे कमजोर आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन्स करणे, ही तुमची इथे स्ट्रॅटेजी आहे. 200 तास, प्रिलिमसाठी 10 क्वेश्चन्स, मेन्ससाठी 8 क्वेश्चन्स, अशा प्रकारची तुमची ही 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी आहे, ज्यामध्ये आपण हे सगळे इथे कव्हर करू शकतो. आता आपण हा अर्थव्यवस्था विषय लक्षात घेत असताना बरेचसे तुम्हाला इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवत असेल. तर 2 मिनिटांमध्ये आपण हा जो की फरक आहे तो लक्षात घेऊया. अर्थशास्त्र जे आहे ही खूप मोठी व्यापक संकल्पना आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 ब्रँचेस आहेत, एक आहे मिक्रो इकॉनॉमिक्स आणि एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मिक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, ज्यामध्ये जो काही संबंध आहे तो एका व्यक्तीचा आणि पैशाचा संबंध आहे. प्रामुख्याने ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीची डिमांड, त्या व्यक्तीचा सप्लाय, त्या व्यक्तीचं बिहेवियर, त्या व्यक्तीचा पैशाबरोबर असलेला संबंध, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो आणि प्रामुख्याने ही जी ब्रँच आहे ती MBA किंवा बिझनेस मॅनेजमेंट या लोकांसाठी याचा अभ्यास करायचा असतो, त्यांना मार्केटिंग करायची असते, म्हणून त्या कस्टमरचं बिहेवियर किंवा डिमांड लक्षात घ्यावी लागते. परंतु आपण ह्या देशाचा कारभार करणार आहोत, लक्षात घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला देश आणि पैसा याचा संबंध लक्षात घ्यायचा आहे, ज्यालाच आपण इथे समग्र अर्थशास्त्र असं म्हणतो. पण समग्र किंवा मिक्रो आणि मॅक्रो याचा उच्चार करणं खूप अवघड होऊन जाते, म्हणून यामध्ये आपण इथे इकॉनॉमी असा याचा नेहमी उच्चार करत असतो. इकॉनॉमी म्हणजेच काय आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता हे जे डिवायडेशन आहे मिक्रो आणि मॅक्रो, हे डिवायडेशन आपल्याला कोणी दिलं असेल तर हे रॅग्नर फ्रिश या व्यक्तीने दिले. याच्या आधी हा इकॉनॉमिक्स हा विषय जो आहे तो सर्वसाधारण यूज केला जायचा. आधुनिक अर्थशास्त्राचे जे काही जनक आहेत जगाचे, त्याचं नाव आहे ॲडम स्मिथ. यांनी सर्वप्रथम इकॉनॉमिक्स हा विषय इंट्रोड्यूस केला जगामध्ये. तिथूनच याला आधुनिक अर्थशास्त्राचा इतिहास म्हटलं गेला. त्याचे जनक आहेत ॲडम स्मिथ. जर भारताच्या आधुनिक शास्त्राचे जर जनक म्हटलं असेल तर ते आहेत आपले दादाभाई नौरोजी. आणि प्राचीन भारताचे अर्थशास्त्र जनक जर म्हटलं असेल तर ते आहेत आपले चाणक्य. म्हणजे अर्थशास्त्र हा विषय कसा आहे, एकदम व्यापक आहे, पण त्याला प्रॉपर डिवाइड करण्याचं काही काम केलं असेल तर रॅग्नर फ्रिश नावाच्या व्यक्तीने केले. यासाठी यांनी मिक्रो आणि मॅक्रो डिवायडेशन केलं. याचं एक काम एवढं महत्वपूर्ण होतं की याला नंतर अर्थशास्त्राचा पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जो काही अर्थव्यवस्था विषय जो आहे तो आपल्या एक्झाम साठी आहे. म्हणजे हा विषय आहे, हा विषय इथे नाहीये. म्हणजे या शब्दाचा जो काही प्रयोग तुम्ही करत असता इकॉनॉमिक्स, तो करायचा नाहीये. जो काही उच्चार करायचा असेल आपल्याला तो हाच करायचा आहे. अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी हाच आपल्या या ठिकाणी इथे बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. आणि जे तुम्हाला मी आतापर्यंत नेहमी 17 पॉईंट जे बोललोय, हे कोणते पॉईंट 17 पॉईंट्स आहेत, तर यापैकी तुम्हाला हे 17 पॉईंट्स इथे लक्षात येत आहेत. एवढेच तुम्हाला हे 17 पॉईंट्स करायचे आहेत. हे तुमचे 17 पॉईंट्स आहेत. यस, 17 पॉईंट्स प्री आणि मेन सगळ्या गोष्टी एकत्रच आहेत. या अँगलने आपल्याला हा अप्रोच जो आहे तो इथे आपल्याला बिल्टअप करायचा आहे. यस, क्वेश्चन होते 24 मध्ये जवळपास 7 क्वेश्चन आहेत. आता 25 मध्ये हा ट्रेंड कसा असेल तुम्हाला माहितच आहे. 25 मध्ये सुद्धा याच्यावरती 5 किंवा 4 प्रश्न असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे आपण हे कधीही नाकारू शकत नाही की याचं महत्व काय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे, हा पूर्व परीक्षा आम्हाला अभ्यासक्रम माहितच आहे, पण आता याच्यामध्ये आपल्याला हे अभ्यास कसा करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्यायचा, मी बेस तुम्हाला इथे सांगणार आहे की जो काही सिलेबस आहे आयोगाचा, या आयोगाच्या सिलेबस नुसार आपण जर हे पॉईंट जर कलेक्ट केलेत, जे क्वेश्चन तुम्हाला 10 क्वेश्चन 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे, हे किती पॉईंट्स आहेत, तर यामध्ये तुम्हाला जवळपास 12 पॉईंटचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. नियोजन, आर्थिक सुधारणा, महागाई, मौद्रिक धोरण, बँकिंग, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, सार्वजनिक वित्त, लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, क्षेत्र आणि राष्ट्रीय उत्पन्न. आता हे जे काही पॉईंट तुम्हाला इथे दिसत आहेत, हे पॉईंट हे मी माझ्या मनाने तयार केलेले नाही आहेत, तर हे संपूर्ण पॉईंट जे आहेत ते तुमच्या सिलेबसचेच पॉईंट्स आहेत. पण त्याला प्रॉपर आयडेंटिफाय करण्यासाठी आपण अशा प्रकारचे हे 12 पॉईंट्स इथे कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, हा सिलेबस तुमच्या लक्षात आलेला आहे. पूर्वच्या सिलेबसमध्ये तुम्हाला जे काही पॉईंट्स आहेत, आता हे बघा आयोगाने त्यांच्या हिशोबाने ते बायफिकेशन केलं असेल, शासकीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय अर्थव्यवस्था, परंतु शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये वेटेज जास्त आहे एवढं लक्षात ठेवा. आणि यानुसार यामध्ये आपले हे एकूण एक्झामसाठी जे आपल्याला अभ्यास करायचे काही पॉईंट्स आहेत हे किती आहेत, 12 पॉईंट्स आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे 12 पॉईंट्स आहेत, मग मेन्सचं काय. मेन्सला सुद्धा तुम्हाला माहिती आहे की 10 क्वेश्चन्स येतात, पण ह्या दोनची स्ट्रॅटेजी काय असावी, प्री आणि मेन्सची, ती एकत्र असावी का वेगळी असावी, यासाठी तुम्हाला इथे मी थोडक्यात बायफिकेशन करून इथे सांगणार आहे. बघा, हा तुमचा पूर्णतः मेन्सचा सिलेबस आहे. मेन्स मध्ये तुम्हाला पहिल्या पॉईंट मध्ये आहे ते समग्र अर्थशास्त्र म्हणजेच काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था. यामध्ये लक्षात घ्या हे 4 पॉईंट्स आहेत, यामध्ये तुमचे 9 पॉईंट्स आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण किती पॉईंटचा अभ्यास आहे, मेन्स मध्ये 13 पॉईंटचा अभ्यास आहे. आणि पूर्व परीक्षेमध्ये एकूण किती पॉईंटचा अभ्यास मी तुम्हाला सांगितलं असेल, 12 पॉईंट्स. म्हणजे याचा अर्थ हा होतो का 13 आणि 12 म्हणजे जवळपास 25 पॉईंटचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. 25 पॉईंटचा अभ्यास करण्याची गरज नाही. तर तुम्हाला काय करायचंय, यामध्ये असे बरेच टॉपिक आहेत की जे या ठिकाणी इथे ओव्हरलॅप होत आहेत. लक्षात घ्या, हे जे काही ओव्हरलॅप झाले जे काही टॉपिक्स आहेत, जे आपण इथे आतापर्यंत हे ओव्हरलॅप टॉपिक कलेक्ट केले असतील 13, या 13 मध्ये लक्षात घ्या 2 टॉपिक हे ओव्हरलॅप आहे.
हे दोन टॉपिक ओव्हरलॅप असल्यामुळे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये केवळ 11 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. यस, किती पॉईंट्स आहेत? फक्त 11. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट इथे नक्कीच लक्षात आली असेल, अर्थव्यवस्था या विषयामध्ये पूर्व परीक्षेला तुम्हाला पूर्व परीक्षा या आहे मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेने जर विचार केला तर साधारण 15 प्रश्न आहेत. मुख्य परीक्षेला 10 प्रश्न आहेत. अभ्यासक्रम जर विचार केला, आता मी इथे हा शब्द अभ्यासक्रम मुद्दे किंवा मी याला मुद्दे मी असं म्हणतो, यामध्ये आपल्याला 12 मुद्द्यांचा अभ्यास आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे मुख्य परीक्षा जेव्हा लक्षात घेता, यामध्ये तुम्हाला जवळपास 13 मुद्द्यांचा अभ्यास आहे. म्हणजे यामध्ये लक्षात घ्या, हे एवढे 13 मुद्दे आहेत का? तर नाही. तर ह्या 13 मध्ये काही मुद्दे जे आहेत त्या पॉइंट्स मध्ये इथे रिपीट होतात, म्हणून याचा आपण समावेश करू शकतो 11 मुद्दे. आता यामध्ये लक्षात घ्या, हे 11 मुद्दे कशा प्रकारे इथे डिवाइड झाले असतील यानुसार तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतो. बघा, जसं की इथे आपण इथे बघू शकतो, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था हा पॉइंट आणि इथे असणारा सार्वजनिक वित्त हा पॉइंट हा तुमचा इथे एकत्र म्हणजे रिपीट झालेला आहे. यानंतर आणखीन एक पॉइंट आहे जो तुम्हाला इथे रिपीट दिसतोय, तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. इथे सुद्धा सेम पॉइंट आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. म्हणजे मुळात हे 13 पॉइंट नाहीचे मुख्य परीक्षेचे, हे केवळ 11 पॉइंट आहे. या दृष्टिकोनातून आपण या पॉइंट्स मध्ये आपण 11 पॉइंटच फक्त इथे ऍड केलेला आहे. ओके, म्हणजे आता तुमच्या हे लक्षात आलं असेल 12 आणि 11. मग आता बरेच जणांना प्रश्न असेल की 11 आणि 12 म्हणजे जवळपास 23 पॉईंटचा अभ्यास करायचा आहे का? तर अजिबात नाही. 23 पॉईंटचा अभ्यास करण्याची गरज नाही, कारण की यामध्ये बरेच जे काही मुद्दे आहेत ते ओव्हरलॅप होत आहेत. या दोघांचा अभ्यास आपण इथे एकत्र करू शकतो. तो कसा इथे आपल्याला एकत्र करता येऊ शकेल, हे मुद्दे कोणकोणते एकत्र येऊ शकतात, याचा आराखडा जो आहे तो तुम्हाला मी पुढे दिलेला आहे. आणि हे एकूण किती पॉइंट्स आहेत? तर एकूण 17 पॉइंट्स आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, आम्ही तर फक्त पूर्वचा अभ्यास करू, मुख्यचा अभ्यास तेव्हा आम्ही मुख्य परीक्षेमध्ये करू, असा चालणार नाही. अर्थव्यवस्था या विषयामध्ये तुम्हाला एकत्रच प्री आणि मेन्स दोघांचा अभ्यास एकत्र करावा लागेल. प्री आणि मेन्सचा एकत्र अभ्यास का करायचा एकत्र? कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या मित्रांनो त्या सारख्या आहेत. जसं की तुम्हाला मी इथे सांगितलं असेल, इकडे 12 पॉइंट्स, इकडे 11 पॉइंट्स, एकूण किती झाले असेल 23 पॉइंट्स. तर 23 पॉइंटचा अभ्यास करण्याची गरजच नाहीये. जे काही पॉइंटचा अभ्यास करायचा तुम्हाला केवळ 17 पॉइंटचा अभ्यास करायचा आहे. एकाच वेळेस प्रिलिमचाही अभ्यास आणि एकाच वेळेस मेन्सचाही अभ्यास. म्हणजे अजिबात इथे अर्थव्यवस्था विषयासाठी अजिबात मेन्सचा अभ्यास वेगळा करू, आधी पूर्वचा करून घेतो, असं अजिबात करायचं नाही. कारण की परीक्षा ही फक्त आयोगासाठी वेगवेगळी आहे, पण आपल्या अभ्यासासाठी ही परीक्षा काही वेगवेगळी नाही आहे. तुम्ही ग्रुप बी चा पेपर द्या अथवा ग्रुप सी चा पेपर द्या, क्वेश्चन ऑफ लेवल जी ती सारखीच आहे. कधी कधी असं होतं की ग्रुप सी ला कदाचित अवघड प्रश्न असतात, कदाचित ग्रुप बी ला हे सोपे प्रश्न असतात, काही होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला ही एक्झामची लेवल डिसाईड करायची नाही. आपण कधी असं म्हणायचं नाही की तू ग्रुप बी चा आहे रे, तू ग्रुप सी चा आहे रे, का राज्यसेवेचा हा प्रश्न आहे, असं अजिबात करायचे तो हक्क नाहीये. आपल्या समोर फक्त एकच गोष्ट आहे, ते म्हणजे काय, तर इकॉनॉमी म्हणजे काय, तर केवळ तुमच्या पुढे असलेले हे 17 पॉइंट्स. आता ह्या 17 पॉइंटला कसा अभ्यास करायचा आहे किंवा कोणत्या पॉइंटला फोकस करायचा आहे, कारण की आता तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये आहात. या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचंय, तर असे पॉइंट्स आपल्याला निवडायचे की जे केवळ पूर्व परीक्षेला अभ्यासाचे आहेत, ज्याचा संबंध आपल्याला या ठिकाणी इथे मेन्स या परीक्षेमध्ये आपल्या इथे दिसत नाही. मग ते कोणते मुद्दे आहेत लक्षात घ्या. ज्याला इथे मी टिक करतो त्याच मुद्द्यांचा अभ्यास करा पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये अभ्यास करण्याची गरज नाहीये. जसं की इथे लक्षात घ्या, मुद्रा पैसा, सार्वजनिक वित्त, वृद्धी आणि विकास, समग्रलक्षी अर्थशास्त्र, त्याच्यानंतर आहे नियोजन, भारतीय शेती व ग्रामीण विकास, त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा, महत्वाच्या योजना, महागाई, लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य, मौद्रिक व वित्तीय धोरण, त्यानंतर पायाभूत सुविधा, उद्योग आणि सेवा क्षेत्र, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुद्धा तुम्ही करू शकता. यापैकी असे मुद्दे कोणते आहेत की जे आपल्याला मुख्य परीक्षेला करायचे आहेत, तर यासाठी मी तुम्हाला त्यासाठी वेगळा पेन निवडतो, मी तुम्हाला ते लक्षात येईल. या ठिकाणी लक्षात घ्या,
उद्योग आणि सेवा क्षेत्र करण्याची गरज नाही, हा पूर्णतः मुख्य परीक्षेला पॉइंट आहे. पायाभूत सुविधा सुद्धा करण्याची गरज नाही, हा मुख्य परीक्षेला आहे. जर पूर्वला जर आला तर कदाचित योजनेच्या आधारित हा प्रश्न येतो, पण आपण हे करंट मध्ये आपण ह्या गोष्टी करतच असतो. यानंतर जे तुम्हाला सहकार हा पॉइंट जो दिसतो, हा पूर्णतः मुख्य परीक्षेला आहे. इथे मी इथे एम हा शब्द करतो, म्हणजेच मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा हा आहे मुख्य परीक्षा. म्हणजे यापैकी 17 पैकी जर तुम्ही जर पॉइंट जर लक्षात घेतले तर 17 पैकी साधारण 1 2 3 पॉइंट तुम्हाला मायनस करायचे. तर साधारण 14 पॉइंटचा जो काही अभ्यास आहे हा तुम्हाला करायचा आहे. म्हणजे मी तर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, तर 3 पॉइंट जर वेगळे असतील तर विनाकारण त्या 3 पॉइंटसाठी माइंडसेट वेगळा करण्याची गरज नाही. तुम्ही एकाच वेळेस पूर्वचाही करा, एकाच वेळेस मुख्यचाही करा. म्हणजे डोक्यामध्ये अर्थव्यवसाय विषयाला अजिबात असं बायफेट करू नका की सर मी पूर्वचा आधी करतो नंतर मुख्यचा करतो. नाही, एकदम या विषयाला एकदम नीलच करून टाका. भलेही तुम्हाला असं होऊ शकेल की जे काही सहकार हा टॉपिक तुम्हाला कदाचित मेन्सला आहे, पण कधी कधी असंही होऊ शकतं की पूर्वला सुद्धा त्याच्यावरती प्रश्न असतात. ते आयोगाचं आहे, आयोगाचं काही सांगता येत नाही. असं झालेलं आहे मागे 2022 मध्ये सुद्धा असा प्रश्न आला होता. सहकार हा पूर्वला आलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, प्री आणि मेन्स असं अजिबात काही करू नका. तुम्हाला जर हे सगळं करायचं असेल, एकच पॉइंट फक्त लक्षात घ्या, ते म्हणजे काय, तर माझ्या इकॉनॉमीसाठी मला फक्त 17 पॉइंट्स आहेत. विषय संपला. पूर्व मेन्स अजिबात वेगळं करू नका. जे आहे ते जे समोर तुमच्या येईल ते बिंदास अभ्यास करा. आणि विशेषतः यामध्ये करत असताना जे काही प्रश्न आहेत, पीवायक्यू आहेत, हे सगळ्या प्रकारची पीवायक्यू सोडवा. म्हणजे ती तुमची राज्यसेवा असेल, कंबाईनची पूर्व असेल, मुख्य असेल, हा माइंडसेटच करू नका की हा प्रश्न या परीक्षेचा आहे त्या परीक्षेचा आहे. जे असेल ते बिंदास सोडवा, जे असेल ते बिंदास अभ्यास करा. आणि यासाठी इकॉनॉमी विषयामध्ये तुम्हाला 17 पॉइंट्स करायचे आहेत. आता जो काही पुढचा पॉइंट आहे 18 चालू घडामोडी, त्याच्यामध्ये काय करायचंय, याच्यामध्ये काही वेगळं करण्याची गरज नाहीये. जे काही तुम्ही टॉपिक आतापर्यंत अंडरस्टँड केले असतील त्याच्यावरती जे काही करंट आलेला, ज्याला आपण आर्थिक घडामोडी असं म्हणतो, त्या गोष्टी हळूहळू याच्यामध्ये ऍड करायच्या. जसं की सध्या सरकारने मुद्रा चौथा क्रायटेरिया डिझाईन केलेला आहे, त्याला आपण ते तरुण प्लस असं म्हणतो. तर हे कशामध्ये आहे, मुद्रा. मुद्रा हा तुमचा बँकिंगचा पार्ट आहे, तर तिथे तुम्ही ऍड करून घ्या नंतर. म्हणजे स्टार्टिंगला काय करा, चालू घडामोडी याचा अजिबात टेन्शन घेऊ नका, ते तुम्हाला हळूहळू विषयानुसार तो बिल्टअप होतो. यामध्ये आधी तुम्हाला 17 पॉईंट अभ्यास करा. 17 पॉईंटचा अभ्यास झाल्यानंतर आर्थिक घडामोडीचा अभ्यास करत असताना ऑटोमॅटिक तुम्हाला ह्या न्यूज लक्षात येतील, कळतील. स्टार्टिंगला काहीच कळणार नाही की काय चालू आहे. त्याआधी तुमचे ह्या 17 विषयांवरती 17 पॉईंट्सवरती जी काही पकड आहे ती मजबूत असणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर आपल्याला जे काही तुम्हाला सिलेबस डिकोड करून सांगितलंय, आता माझा या ठिकाणी ते दुसरा टप्पा आहे जो तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे, ज्याच्यावर तुम्हाला बोललोच आहे. तर तो पॉइंट असेल या ठिकाणी इथे. म्हणजे हे 11 मुद्दे आहेत. आता यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो की जे काही विषय आहेत आपले इकॉनॉमीचा, हे तुम्हाला समजावं यासाठी मी तुम्हाला सांगितलं. पण आता तुमच्यासाठी फक्त 17 पॉइंट्स आहेत बस. हे काही आता विचार करू नका याचा. येस, तुमच्यासाठी आता कोणते पॉइंट्स आहेत, फक्त 17 पॉइंट्स आहेत. आता यामध्ये तुम्हाला याची स्ट्रॅटेजी काय आहे, या स्ट्रॅटेजी बद्दल मी तुम्हाला थोडंसं इथे डिस्कस करतोय, कारण की स्ट्रॅटेजी असल्याशिवाय तुम्हाला पुढेच जाता येणार नाही. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला हे माहित झालंय का, तुमचा माइंडसेट तयार झाला का, इकॉनॉमी हा ना पूर्वला आहे ना मुख्यला आहे. विचारच करू नका. विचार एकच आहे, तो दृढ. तो म्हणजे काय की मला 17 पॉइंट्स मला संपवायचे. या 17 पॉइंट्स पैकी पहिली जी काही स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगितली असेल, 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजी मध्ये नंबर 1, कोणताही एक पॉइंट निवडा. जसं की तुम्हाला मी बेसिकली सांगेल मित्रांनो की ह्या 17 पॉइंटचा अभ्यास करत असताना युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, ते आधी बघा. म्हणजे यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग ही महत्वाची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही काही क्लास काय लावत नाही आणि आम्ही काय फक्त पुस्तक वाचतो. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, मी तुम्हाला भलेही इथे क्लास बद्दल सांगत असेल, पण माझा हेतू हा क्लासला प्रमोट करणं अजिबात नाही. मला फक्त तुम्हाला योग्य दिशा दाखवणं हाच आहे. मित्रांनो, इकॉनॉमी हा विषय अवघड असल्यामुळे जे काही मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही पुस्तकं वाचता तेव्हा ते नाही कळत. बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही कोणत्याही विषया संदर्भात, अर्थव्यवस्था संदर्भात कोणताही एक क्लास घ्या, एक शिक्षक घ्या, त्यांना फॉलो करा. त्यांना तुम्ही त्यांचे आपले मेंटर माना
आणि त्यांनी जसं जसं घेतलं तसं तसं त्याचा अभ्यास करत झाला. जसं की एक उदाहरण सांगतो की यामध्ये आपण एक पॉईंट घेतला असेल बेरोजगारी. तुम्हाला एकूण 17 पॉईंट आहे, पण एक पॉईंट आहे तुमचा बेरोजगारी. आता बेरोजगारी हा जो काही पॉईंट आहे तो शिक्षक त्या क्लासमध्ये तुम्हाला बेरोजगारी हा पॉईंट समजून सांगतो. म्हणजे काय आहे अंडरस्टँडिंग, हा पहिला डायमेन्शन. दुसरा डायमेन्शन तुमचा हा आहे की हा तुमचा समजल्यानंतर याच्या संदर्भात मार्केटमध्ये जे काही पुस्तकं तुम्ही निवडलेले आहेत, जसं की स्टेट बोर्ड, एनसीईआरटी आणि तुमचं असलेलं भस्के सरांचं पुस्तक, ते तुम्ही निवडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही बेरोजगारी हा जो काही टॉपिक आहे तेवढाच तुम्हाला तिथे वाचायचा आहे. बस तेवढंच, या दोन सोर्सेस मधून वाचा. नंबर ऑफ पुस्तक वाचण्याची गरज नाही. तिथे तो जो काही टॉपिक आहे बेरोजगारी हा टॉपिक वाचा. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची स्ट्रॅटेजी तुमची हे आहे की तो सेम टॉपिक जो आहे बेरोजगारी, तर यामध्ये असणारे जे काही पीवायक्यू आहेत जे तुमच्या जवळ आहेत. मला माहिती की सध्या नंबर ऑफ पीवायक्यू सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर अशा वेळेस हे जे काही पीवायक्यू आहेत हे तुम्ही पीवायक्यू सोडवा. पण कोणत्या टॉपिक वरती? या सेम टॉपिक वरती. आणि ही प्रोसेस अशीच आहे, 1 2 3 आधी अंडरस्टँड करायचे, नंतर त्याचे घरी गेल्यानंतर ऑथेंटिक सोर्सेस वाचायचे, नंतर त्याच्यावरती पीवायक्यू सोडवायचे. आणि चौथा जो काही मुद्दा आहे मित्रांनो, जो तुम्हाला इथे महत्वाचा आहे, अंडरस्टँडिंग, ऑथेंटिक सोर्सेस, पीवायक्यू. त्याच्यानंतर जे तुम्ही आतापर्यंत समजून घेतलेल्या सगळ्या गोष्टी याच्या सेल्फ नोट्स तुम्हाला काढायचे आहेत. सेल्फ नोट्स किंवा क्लास नोट्स हा शब्द प्रयोग मी तुम्हाला इथे मुद्दामून करेन, सेल्फ नोट्स किंवा क्लास नोट्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे करण्याची का गरज आहे, सगळं मार्केटमध्ये तर मटेरियल उपलब्ध आहे. मित्रांनो बघा, मुलं यशस्वी होण्याचं न कारण काय आहे, हेच आहे की मुलांना काय वाटतं की आपण पुस्तक वाचलं म्हणजे आपण यशस्वी होतो. असं नाही. तुम्हाला कंटिन्युअसली आणि इंटेन्सिव्हली तुम्हाला काम करावं लागेल. एक टॉपिक तुम्ही वाचला त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं की मला काय समजलं, मला काय शॉर्टकट जमवू शकतात, हे सगळे तुम्ही तुमच्या क्लास नोटच्या माध्यमातून एकत्र करा किंवा सेल्फ नोटच्या माध्यमातून एकत्र करा. आणि त्याच्यानंतर जी काही तुमची पुढची प्रोसेस आहे ज्यामध्ये तुम्हाला सातत्याने रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करावा लागेल, तर यामध्ये मी इथे ऍड करेल तो पॉइंट आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस या शब्दाचा अर्थ काय आहे की मार्केटमध्ये जे काही टेस्ट सिरीज आहेत इकॉनॉमी या विषयाच्या किंवा जे काही सब्जेक्टिव्ह ज्या काही टेस्ट असतील त्या टेस्ट सोडवणे, त्या टेस्टच्या माध्यमातून माझा स्कोर चेक करणे, मी कोणत्या विषयामध्ये कोणत्या पॉइंट्समध्ये चांगला आहे खराब आहे हे स्वतःला अंडरस्टँड करणे. आणि जे तुमचं वीक असेल, जे तुम्हाला वाटते की मला परफेक्ट करावं लागेल, याची तुम्हाला सातत्याने रिव्हिजन करावी लागेल. एवढंच नाही तर जर तुम्ही एखादा नवीन फॅक्ट जर ऐकला असेल ते तुम्ही परत तुमच्या ह्या वहीमध्ये नोट डाऊन करणे. तर हे जे काही 17 विषय जे आहेत मित्रांनो, 17 विषय म्हणजे 17 पॉइंट जे आहेत हे तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्हाला बिल्टअप करायचे आहे. हीच तुमची स्ट्रॅटेजी होऊ शकते. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला चालायचं असेल तर तुमचा हा जो विषय आहे तो तुम्हाला 200 तासांमध्ये परफेक्ट होऊ शकतो. मी तुम्हाला प्रॉमिस देऊ शकतो की प्रिलिम मध्ये तुम्हाला 10+ आणि मेन्स मध्ये तुम्हाला 8+ सहज मार्क मिळू शकतात. यासाठी काही वेगळी तयारी करण्याची गरज नाही किंवा 200 तासांपेक्षा जास्त तयारी करण्याची गरज नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही 200 तासच का सांगताय? अरे भाई, त्याची लिमिटच एवढी आहे. मला सांगा, मी असं म्हणू शकतो का की इकॉनॉमीसाठी तुम्ही 1000 तास वाचण्याची गरजच नाही आहे. 1000 तास म्हणजे तुम्ही खूप एक्सपर्ट होऊन जाणार त्या विषयामध्ये. लक्षात घ्या, कोणत्याही विषयामध्ये किंवा कोणत्याही टेक्निकमध्ये जर तुम्हाला जर परफेक्ट व्हायचं असेल तर साधारण तुम्हाला त्या गोष्टींसाठी तेवढा वेळ द्यावाच लागतो, तेवढी कमिटमेंट द्यावीच लागते. आणि मग मुलांना प्रश्न का पडतात की आमचा तो विषय का होत नाही? विषय न होण्याचं कारण तेच आहे की आपण काय करतो, एक ना धड भाराभर चिंध्या. मी इकॉनॉमी घेतला हातामध्ये, 4-5 टॉपिक वाचलेत, परत मी त्याला सोडलं, परत काहीतरी दुसरा टॉपिक घेतला. हे आपण असं सातत्याने करत असतो. आणि जर आपण जर ऍव्हरेज जर काढला तर 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये तुम्ही हार्डली 70 ते 80 तासाचा अभ्यास करता आणि म्हणता की सर माझा स्कोर होत नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणताही विषय इंटेन्सिव्हली जर करायचा असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल. एक स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या विषयाची बनवावी लागेल. एक तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतःची बनवा किंवा ही स्ट्रॅटेजी तुम्ही आमच्या बरोबर बनवा, पण ही स्ट्रॅटेजी बनवणं आवश्यक आहे. या स्ट्रॅटेजीशिवाय तुम्हाला पुढे जाता येणारच नाही. तर अशा प्रकारचे ते 17 पॉइंट्स आहेत. यासाठी ही तुमची स्ट्रॅटेजी आहे, 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी. आणि मी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या ह्या क्लासच्या माध्यमातून आपण पूर्णतः हे 17 पॉइंट्स आपण क्लासमध्ये घेत असतो
आणि हा जो की फॉलोअप आहे तो सुद्धा असाच घेत असतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर सर तुम्ही तर क्लासचं प्रमोशन करताय. मित्रांनो, क्लासचं प्रमोशन हा विषय नाहीये. विषय हा आहे की तुमचा हा विषय चांगला होतोय का. कारण की लक्षात घ्या, आपण नेहमी विषयामध्ये खूप अभ्यास करत असतो. रात्रंदिवस आपल्या डोक्यामध्ये अभ्यासच चालू आहे. पण आपण कधी हा विचार करतो का की एका महिन्यानंतर माझ्या डोक्यातून इकॉनॉमी हा विषय समाप्त होईल? नाही. आपण एकाच वेळेस 3 किंवा 4 विषय करतो. आपली काही स्ट्रॅटेजीच डिझाईन नाहीये. आपले काही पुस्तकच डिझाईन नाहीये. आपला जो काही वे आहे पुढच्या 1.5 वर्षाचा तो डिझाईन नाहीये. आणि म्हणून मुलांना या प्रश्नाचं उत्तर मिळतच नाही की मी कधी पास होईल. मित्रांनो, जर आपण परीक्षा जर लक्षात घेतली कंबाईनची, यामध्ये आपण बघा आपल्याला जवळपास एकूण विषय किती आहेत. हे विषय आहेत आपल्याला जवळपास हे 7 विषय पूर्व परीक्षेला. मुख्य परीक्षेला हे 7 विषय. जे तुमचे विषय या साईडला आहेत तेच विषय तुम्हाला या साईडला सुद्धा आहेत. म्हणजे सेम प्रिपरेशन आहे, ती मात्रही फरक नाही. पण लोकांना असं वाटतं की मेनची परीक्षा वेगळी आहे. मी फक्त पेपर 2 बद्दल बोलतोय. याचबरोबर तुमचे जे काही बाकीचे 3 विषय आहेत, 4 विषय आपण याला बोलूयात, जे काही 4 विषय आहेत ते पूर्णतः वेगळे आहेत का बघा. तर ह्या विषयामुळे तुम्हाला साधारण जर वेटेज आपण जर बघितलं, पर्यावरणावरती 3 प्रश्न, इथे 3 प्रश्न, इथे तुमचे 8 प्रश्न, जवळपास तुम्हाला इथे 14 क्वेश्चन्स आहेत आणि इथे जवळपास 5 प्रश्न, म्हणजे 17 क्वेश्चन तुमचे फक्त इथे आहेत. बाकीचे इथे जर आपण उर्वरित बघितले तर 83 प्रश्न तुमचे इथे आहेत. म्हणजे त्यामुळे तुम्हाला इथे या 4 विषयामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही की सर मेनचा पूर्णतः वेगळा आहे. नक्कीच जे जीएस फर्स्ट मध्ये तुम्हाला माहित असेल की ज्याला आपण इथे इंग्लिश मराठी असं म्हणतो, इंग्लिश मराठी हा विषय वेगळा आहे. कारण की सध्या आपण जीएस बद्दल बोलतोय. म्हणजे जर समजा तुम्ही तुमचा जीएस प्रिलिमच्या अँगल जरी चांगला केला तर जवळपास तुमची मेनची 83% ही प्रिपरेशन होणार आहे. 83%. आणि मेन साठी तुम्हाला हे आहे तुमचे 17 क्वेश्चन्स जे 8 दिवसात कव्हर होऊ शकतात. आरटीएस हा 2 दिवसात कव्हर होतो. एन्व्हायरमेंट 2 दिवसात कव्हर होते. तंत्रज्ञानासाठी 5 दिवस लागतात. अंकगणित आणि सांख्यिकी हा तुमचा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. आपण नुसतंच बोंबलत असतो की मेनची प्रिपरेशन खूप वेगळी आहे, अवघड आहे, काहीतरी वेगळंच करावं लागतं. असं काही नाही मित्रांनो. तुम्ही तुमचा जो काही प्रिलिमचा होड आहे तो एवढा स्ट्रॉंग ठेवा की ती तुमची प्रिलिमची प्रिपरेशन आहे, ती तुमची मेनची प्रिपरेशन आहे. आणि यानंतर आता दुसरा मुद्दा हा आहे की याला किती वेळ लागतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, जे तुम्हाला मी इथे वेळ दिला असेल अभ्यासाचा, तर तुम्हाला इथे साधारण 200 तास लागतात. प्रत्येक विषयाला जवळपास एवढाच वेळ लागतो. विज्ञानासाठी जर इथे विचार केला तिथे 400 तास लागतात, भूगोलासाठी 400 तास लागतात, इतिहासाला 400 तास लागतात, राज्यशास्त्राला 300 तास लागतात, गणित बुद्धिमत्ता याला इथे 100 तास लागतात. गणित आणि बुद्धिमत्ता जर इथे विचार केला, थोडासा जो काही फॉन्ट आहे आपला तो चेंज झालाय, त्यामुळे पहिल्या वेरियंट सगळ्या गायब झालेल्या आहेत. ऍडजस्ट करा प्लीज. गणित बुद्धिमत्ता हा तुमचा प्रॅक्टिसचा विषय आहे. त्यामुळे 400, 400, 800, 1200, 1500, त्याच्यानंतर 1700, 1700 आणि 1800. 1800 तासांमध्ये तुमचा प्री आणि मेनचा सिलेबस पूर्ण होतो. 1800 तास हे आहेत आणि हे तुमचे आहेत 200 तास. लक्षात घ्या, पूर्व प्लस मुख्य या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर साधारण तुम्हाला 2000 तास तुम्हाला लागतात. आता हे 2000 तास कशाचे आहेत? तुमचे जीएसचे आहेत. पण जर मी तुम्हाला इथे जर लँग्वेजचा जर इथे विचार केला तर लँग्वेजचे तुम्हाला आणखीन 500 तास तुम्ही इथे ऍड करा. जवळपास तुम्ही झाले इथे 1000 तास. 2000 प्लस तुमची इथे 100 म्हणजे 1000. जवळपास तुमची जर कंबाईनची जर एक्झाम क्रॅक करायची असेल मित्रांनो, तुम्हाला 3000 तासांची आवश्यकता आहे. 3 तास 1000, 3 तास, सॉरी मला असं म्हणायचंय 3000. जर एवढ्या जर तासाची जर आवश्यकता असेल तर साधारण तुमचा ऍव्हरेज किती अभ्यास असायला हवा बघा. आता याचंही कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे डेली करावं लागेल. चला, डेली समजा तुम्ही इथे 5 तास जरी अभ्यास केला, 6 पंचे 30, किती राहिले? 600 दिवस. पण मला सांगा मित्रांनो, तुम्ही जर एवढा इथे स्पर्धा परीक्षा अभ्यास करताय तर खरंच आपण 5 तास कधी अभ्यास करतो का? नाही. साधारण आपला हा ऍव्हरेज जो काही अभ्यास असतो तो साधारण आपला 10 तास अभ्यास असायला हवा. कारण की आपण स्पर्धा परीक्षा अभ्यास करतोय तर, कारण की आपल्याला वेळ कमी घ्यायचा आहे ना, अभ्यासक्रम पूर्ण संपवायचा आहे. म्हणजे साधारण तुमचा लक्षात घ्या 300 दिवस
म्हणजे मी म्हणेल की तुम्ही तुमच्या या प्रोसेसमध्ये 300 दिवसामध्ये तुम्ही प्री आणि मेन्सचा अभ्यासक्रम संपवता. आणि जर समजा तुम्ही त्या एक्झामच्या मोडमध्ये असाल तर साधारण हा तुम्हाला 1.5 वर्षाचा कालावधी लागेल. हे फक्त सांगण्यापुरतं नाही तर हे यशस्वी होण्यापुरतं आहे. म्हणजे लोकांना असा प्रश्न पडतो ना की सर मला किती वेळ लागेल, 1.5 वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आणि तेवढी त्या विषयाची डिमांडच आहे. नाही ते विनाकारण टाइमपास करण्यात काही अर्थ नाही. काही लोकांना 1.5 वर्षाची 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष होतात, कारण की त्यांना या विषयाची या तासांची एवढी मॅच्युरिटी कधीच आणता येत नाही. जर ही मॅच्युरिटी जर त्यांनी लक्षात घ्या, काही लोक असे आहेत मी बघितलेत, हे लोक काय करतात, 3000 तासांची मॅच्युरिटी हे 6 महिन्यामध्ये पूर्ण करतात. 12-12 तास लिहिलेली अभ्यास करतात. होऊ शकते, करतायत मुलं. जेव्हा मेन्सला तुम्ही असतात 3-3 4-4 महिन्यामध्ये मुलं 12-12 14 तास अभ्यास करतात. ते तुम्ही करू शकता. पण प्रश्न काय आहे की स्वतःला किक करणे, स्वतःला टार्गेट करणे की मला किती तास अभ्यास करायचा आहे. जर कंबाईनचे जर तुम्ही आज निर्णय घेतला असेल तर स्वतःला सांगून टाका की माझ्यासाठी हे 3000 तास आहेत जे मला अभ्यास करायचे. आणि प्रत्येक विषयाचं जे डिवायडेशन्स आहे ते सुद्धा हे अशा प्रकारचं आहे. आता अजिबात जीएस मध्ये मेन्सचं बर्डन घेऊ नका. आता तुमच्या समोर जी काही आताची पूर्व परीक्षा आहे, डिसेंबरची असेल, जानेवारीची असेल, फक्त या विषयावरती फोकस करा. या विषयामुळे तुम्हाला या विषयाची जी काही मॅच्युरिटी आहे 400 तासांची ती कशी पूर्ण करता येईल हे बघा. आता यामध्ये जे काही तुम्हाला मी तास सांगितले असतील हे खूप मोठे तास आहेत. याचा अर्थ हा होत नाही की प्रत्येकाला एवढेच लागतील. काही लोक हुशार असतात, काही लोकांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. होऊ शकते की त्या लोकांना 400 तास न लागता त्या लोकांना 200 तास लागतील. होऊ शकते तुम्हाला इथे विज्ञानाला 400 तास न लागता तुम्हाला 300 तास लागू शकतात. म्हणजे हा जो काही टाइम स्पॅन आहे तुमचा कमी होऊ शकतो तुमच्या डेडिकेशन नुसार, तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार आणि विशेषतः तुमच्या शिक्षकानुसार. हा जो काही तुम्हाला मी प्लॅन सांगितलेला मित्रांनो, हा प्लॅन तुमचा सेल्फ स्टडीचा आहे. लक्षात घ्या, जे म्हणतो ना आपण क्लास का महत्वाचा आहे त्याचं कारण तुम्हाला इथे कळेल. आता फक्त बोल बच्चन सांगत नाही, खरं आहे. जेव्हा तुम्ही हे स्वतःहून सेल्फ स्टडी करता यासाठी तुम्हाला जवळपास 2000 तास लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मेंटॉर बरोबर जेव्हा तुम्ही जाता, एका शिक्षकाबरोबर जेव्हा जाता, हा डायरेक्टली तुमचा वेळ होतो 1500 तासांचा. कारण की बघा, इकॉनॉमी हा विषयाला तुम्हाला इथे सांगितले असेल 200 तास, पण जर तुम्ही जर मेंटॉर बरोबर गेला तर 150 तासामध्ये तुमचा हा विषय क्लिअर होऊ शकतो. इव्हन 100 तासामध्ये हा विषय क्लिअर होऊ शकतो. हे आहे पोटेन्शियल एका शिक्षकाचं, एका मेंटॉरचं. नाहीतर आपण काय करतो, आपण आपल्या सेल्फ प्रिपरेशन करत राहतो, पुस्तक वाचत बसतो. आणि जे काही शिक्षक असतात ते वेल एक्सपिरियन्स असतात, जे एक्झामला येते तेच तुम्हाला सांगू शकतात. म्हणून तुमचा हा टाइम जो आहे तो रिड्यूस होतो. मित्रांनो, क्लास लावण्याचं जे काही कारण आहे ते स्वतःला पुढे घेऊन जाण्यासाठी असते, स्वतःला त्या वेळेमध्ये बसवण्यासाठी असते. तुमचा वेळ जो आहे तो कमी करण्यासाठी असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला कन्व्हिन्स करतायत. कन्व्हिन्स करण्याचा प्रश्नच नाही मित्रांनो. प्रश्न अतिशय सरळ सरळ आहे की तुमचा वेळ खूप अमूल्य आहे. त्या वेळेमध्ये जर तुम्हाला जर नाही देता आला तर त्या पोस्टला खूप जास्त किंमत होते. नाही तर 10 वर्षानंतर 5 वर्षांचा पोस्ट मिळाल्यानंतर त्याला काही अर्थ नाही. कारण की तेवढं तुमचं पोटेन्शियली तर बर्बाद होणार आहे, तेवढं फ्रस्ट्रेशन होणार आहे. बेस्ट ऑप्शन आहे खूप ट्रिमेंडसली इंटेन्सिव्हली अभ्यास करा आणि पटकन निघून जा. आता परीक्षा आहे 3-4 महिन्यामध्ये. ज्या लोकांचा शून्यापासून अभ्यास आहे त्यांच्यासाठी थोडा अवघड आहे, पण जे लोक 6 महिन्यापासून अभ्यास करतायत त्यांनी खूप पॉझिटिव्हली अँगलने थोडासा विचार करा. आणि विशेषतः लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलच आहे. तुम्ही सुद्धा अभ्यास करत असाल, तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या इथे लक्षात येत असतील. आता पूर्व आहे तर पूर्वचा विचार करा, पूर्ववरती खूप ट्रिमेंडसली कमांड करा. अर्थव्यवस्था हा विषय माझा आहे. या संदर्भात तुम्ही इथे 200 तासामध्ये तुम्हाला मी सांगितलं, हा विषय तुम्हाला आणखी कमी होऊ शकतो. इव्हन आपल्या स्पार्क अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही सुद्धा बघू शकता. म्हणजे काय आहे की आपण वाचल्यानंतर आपल्याला कळत नाही, जर विषयाचा एखादा व्हिडिओ बघितला तो लगेच कळतो. तर हेच आहे आपलं यश की ज्यामुळे आपला टाइम हा कमी लागेल. तर मित्रांनो, इथे अशा प्रकारे इथे मी स्ट्रॅटेजी सांगण्याचा तुम्हाला इथे मी प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. रेफरन्सेस कोणकोणते असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी तुमचा निर्णय आहे, तुम्ही सुद्धा तुमची एक स्ट्रॅटेजी डिझाईन करा, कारण की त्याशिवाय आपल्या ह्या परीक्षेला पुढे जाता येणार नाही. तर आपण भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण तो विषय किंवा एखादा पॉईंट इथे आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. या संदर्भात जर तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला इथे स्पार्क अकॅडमीच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.
इव्हन माझा जो काही पर्सनल नंबर आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करू शकता. हा माझा मोबाईल नंबर आहे 8459026397. इव्हन तुमची स्ट्रॅटेजी काय असावी यासाठी सुद्धा आम्ही द स्पार्क अकॅडमी तुमच्यासाठी नेहमी मदत करायला मी तयार आहोत. नक्कीच काही क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवरती संपर्क करत चला. चला आज मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. लवकरच आपण भेटूयात नवीन सेशनसह. थँक्यू. हा सेशन तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला इथे कमेंट करून कळवा. तुमचे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आम्हाला इथे कमेंटमध्ये सांगत चला. थँक्यू.